नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. प्रवाशांच्या सोयीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा. एसटी बस स्थानकावरील वरिष्ठांची उडाली धावपळ. अकोलेकरांचा घंटागाडी पैसे संकलनास वाढता विरोध. टॅक्समध्ये घंटागाडीचे पैसे जोडण्यास घेतली हरकत. आरोपी महिलेच्या मुलीवर पोलीस कर्मचाऱ्यांची वक्रदृष्टी. राजेश जाधव याला अकोला पोलीस दल कितीदा निलंबित करणार? निलंबित राजेश जाधव यांच्या कृत्याबद्दल अकोलेकर चांगलेच संतप्त. पोलीस दलाच्या आढाव्यासाठी आयजी अकोल्यात दाखल. ग्रामीण भागातील गॅस टंचाईवर उपाय शोधण्याची गरज. गॅस एजन्सी संचालकांची टंचाईत वर कमाई मात्र सुरू. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. आता सविस्तर बातम्या. अकोला बस स्थानकावर प्रवाशांच्या सोयी सुविधांकडे आगार प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून प्रवाशांना अनेक सुविधांपासून वंचित ठेवले जात असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाल्या होत्या. याच तक्रारीची दखल घेत आज जिल्हाधिकाऱ्यांनी बस स्थानकाला भेट देऊन पाहणी केली आणि आगार प्रशासनाला सूचना दिल्या. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांना अकोला शहराच्या मध्यवर्ती बस स्थानकावर प्रवाशांसाठी असलेल्या सुविधांच्या कमतरतेबाबत अनेक तक्रारी मिळाल्या होत्या. या तक्रारी आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज अकोला शहराच्या मुख्य बसस्थानकाला अचानक भेट दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण बसस्थानकाची बारकाईने पाहणी केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आकस्मिक भेटीमुळे आगारात कार्यरत असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ उडाली. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी मध्यवर्ती बसस्थानकावरील स्वच्छतागृह, प्रवासी सुविधा, प्रवासी वाहतूक व्यवस्थापन आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या मुद्द्यांचा आढावा घेतला आणि संबंधित अधिकाऱ्यांना कडक निर्देश दिले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की जिल्हा प्रशासन नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुलभ सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या धडक कारवाईमुळे आगार प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे. अकोला महापालिकेने घरोघरी संकलित होणाऱ्या घंटागाडीचे पैसे 30 रुपयांवरनं 50 रुपये केले. हे वार्षिक 600 रुपये टॅक्समध्ये लावण्याचा प्रस्ताव सत्तारूढ नगरसेवकांनी मांडला, पण या ठरावास अकोलेकरांनी विरोध केला आहे. भाडेकरू असलेल्या घरांमध्ये त्यांचा नाहक फटका हा घरमालकांना बसणार आहे. जो घंटागाडी आपल्याकडे येतो, कचरा गाडी जी येते, त्याचे आपल्याला महिन्याचे 50-100 रुपये द्यावे लागतात. तुम्हाला काय वाटतं की पैसे घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे? नाही घ्यायला पाहिजे. पैसे घ्यायलाच नाही पाहिजे. दुसऱ्या गावाला तर काही 5 पैसे बी घेत नाही. कुठं घेत नाहीत. नाशिक घेत नाही, संगमनेर घेत नाही, पैसे घेतच नाही ना. आणि दररोज गाडी येते. आणि इकडे दररोज गाडी येते का? हो, इकडे पण येते दररोज गाडी, पण 50 रुपये घेतात. काही जणांचं म्हणणं आहे की जे घरचं टॅक्स आपण देतो त्या टॅक्समध्येच हे पूर्ण 600 रुपये आपण घेतले पाहिजे. काय वाटतं तुम्हाला, असं केलं पाहिजे? पहिलं तर टॅक्स वाढेल ना, अजून कुठे 600 रुपये वाढवतात. टॅक्समध्ये वाढवायलाही नाही पाहिजे आणि तसे पैसे घ्यायलाही नहीं पाहिजे. तो घंटा गाड़ी आती है, कचरा गाड़ी, उसको हम जो 50-100 रुपये देते हैं, क्या आपको लगता है कि देना चाहिए या नहीं देना चाहिए? नहीं देना चाहिए, नहीं देना चाहिए, क्योंकि टैक्स वगैरह देते ना आप. टैक्स देते तो ये नहीं लेना चाहिए. कुछ लोगों का कहना है कि टैक्स भी 600 रुपये बढ़ा देना चाहिए. और बाप रे कितना बढ़ाएंगे. माझा प्रश्न हा आहे की जी घंटा गाडी येते, कचरा गाडी, कचरा उचलायला, ते जे पैसे घेते ते त्यांना द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे? नाही द्यायला पाहिजे. ते गाडीवाले घेतात ना, ते न घेता आमचं टॅक्स कमी केलं पाहिजे त्यांनी. टॅक्स कमी केलं पाहिजे. हे तर 600 रुपये टाकायचे म्हणताय तुम्ही, टाकायचे की नाही टाकायचे नाहीत, त्याच्यात टाकायचे नाही 600 रुपये टॅक्स मध्ये. आणि हे जे 50 घेतात महिन्याचे ते घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे? नाही घ्यायला नाही पाहिजे. ते घ्यायला नाही पाहिजे. घंटा गाडी यायची तर 50 रुपये घेऊन ये त्यांना. रेग्युलर म्हणजे आली तर कसं कचरा टाकला जाते, नाही तर कचरा पहेल तर पूर्ण. असं म्हणणं आहे आमचं की पूर्ण रेग्युलर यायला पाहिजे ना, 50 रुपये घ्यायचेच नाही. टॅक्समध्ये घेतले पाहिजेत का ते नाही पैसे? घ्यायला पाहिजे, घ्यायलाच नाही पाहिजे. अकोला पोलीस दलात एक खळबळजनक प्रकारामुळे मोठी खळबळ माजली आहे. पोलीस कोठडीत असलेल्या एका महिला आरोपीकडे तिच्या मुलीला आपल्याकडे पाठवण्याची मागणी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे कारनामे समोर आले आहेत. या प्रकरणी पोलीस अधीक्षकांनी तातडीने पावले उचलत वादग्रस्त पोलीस अधिकारी राजेश जाधव याला निलंबित केले आहे.
त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला तर त्या त्या प्रकरणातील पोलीस अधिकारी राजेश जाधव फरार झाला आहे. एका गुन्ह्यात महिला आरोपी पोलीस कोठडीत असताना राजेश जाधव याने त्या महिलेकडे तिच्या मुलीला पाठवण्याची अश्लील गळ घातली. ही बाब जेव्हा इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली तेव्हा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित ज्युनियर कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. खाकी वर्दीला काळिमा फासणाऱ्या या मागणीमुळे पोलीस वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे. लॉकअपमध्ये बंद असलेल्या या महिला आरोपीच्या मुलीला पाठवण्याची गळ घातल्या गेली. त्यानंतर या महिला आरोपीने ती गुन्हेगार असून तिच्या मुलीचा कुठलाही संबंध नसल्याचे सांगत लॉकअपमध्येच अश्रू ढाळले. राजेश जाधव हा अधिकारी यापूर्वीही पोलीस दलात अत्यंत वादग्रस्त ठरला आहे. त्याच्या वर्तणुकीमुळे आणि विविध कारणांमुळे यापूर्वीही त्याला 1-2 वेळा निलंबित करण्यात आले होते. मात्र तरीही त्याच्या वागण्यात सुधारणा झाली नसल्याने या ताज्या प्रकरणावरून स्पष्ट होत आहे की कायमस्वरूपी घरी बसवण्याची गरज असून अकोला पोलीस दलाची यामुळे नाहक बदनामी झाल्याची चर्चा जनसामान्यामध्ये आहे. 80 लाख रुपयाचा फ्रॉड होता, त्यापैकी 25 लाख रुपये त्या बाईच्या अकाउंटला गेले होते, म्हणून त्या बाईला आम्ही अटक केलेली आहे. अटक करून सदर महिलेचा, आरोपी महिलेचा PCR घेतला असता कोर्टाने 4 दिवसाचा PCR दिला. PCR दरम्यान त्या बाईची दिवसभर चौकशी करून त्या आरोपी महिलेला हवालात बंद केल्यानंतर त्या ठिकाणी हजर असलेला ड्युटीवरील ASI राजेश जाधव यांनी तिच्यासोबत अर्वाच्य बोलून, तू स्मार्ट आहेस, तुझी मुलगी किती स्मार्ट असेल, 10,000 रुपये देतो, माझ्याकडे पाठव वगैरे बोलून तिची मानहानी केली. अशा प्रकारावरून आम्ही सदर प्रकरणाची त्वरित दखल घेऊन सदर महिलेची फिर्याद घेतली. तिच्या फिर्यादप्रमाणे गुन्हा दाखल केला. माननीय वरिष्ठांना सदर प्रकरणाची माहिती दिली. माननीय पोलीस अधीक्षक सरांनी त्यास त्वरित निलंबित केलेले आहे. तो ड्युटीवरून पळून गेलेला आहे. त्याला शोधण्यास पोलीस पथक रवाना केलेले आहेत. माननीय पोलीस अधीक्षक सरांच्या मार्गदर्शनात आरोपीचा शोध सुरू आहे. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी राजेश जाधव याला तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. या घटनेमुळे अकोला पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली असून रक्षकच भक्षक बनल्याची चर्चा आता सर्वसामान्यांमध्ये रंगली आहे. पोलीस दलाची इब्रत अशा प्रकारे वेशीला टांगली गेल्याने आता या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू झाली आहे. अशी घटना घडलेली आहे आपल्या इथं की एका पोलीस स्टेशनमध्ये एका महिला आरोपीला शरीर सुखाची मागणी करण्यात येत आहे पोलीस अधिकाऱ्याकडून. तर तुम्हाला काय वाटतं की महिला सुरक्षित आहेत की नाही? नाही आहे. महिलाला सुरक्षा पाहिजे, बाहेरही पाहिजे आणि आत पण पाहिजे. हेच असे करतील तर बाकी मग काय करणार आहेत अधिकारीच असे करत आहेत तर मग बाकीची दुनिया तर अशीच करणार आहे ना. याच्यापुढे कडीची कडी सजा करायला पाहिजे त्या अधिकाऱ्याला. मला असं वाटतं की जर ज्या अर्थी जर महिला जर पोलीस सुरक्षित नाही तर जनरलमध्ये काय सुरक्षित राहणार, आम रोडवर काय सुरक्षित राहणार आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी या गोष्टीवर गंभीरपणे लक्ष देऊन त्या गोष्टीचा फळानिवाळा करून संबंधित अधिकाऱ्या पूर्णपणे कारवाई करण्यात यावी. आमच्या पोलीस स्टेशनमध्ये, अकोल्याच्या पोलीस स्टेशनमध्ये महिलेला इन्स्पेक्टर पोलीस अधिकारी असा म्हणते, म्हणजे या देशात भीती आहे की नाही, न्यायव्यवस्था आहे की नाही. आणि या जिल्ह्याचे आत्ताच पुरस्कार घेतलेले SP अर्चित चांडक साहेब यांना हे समजायला पाहिजे की त्या महिलेला शरीर सुखाची मागणी करून राहिले, त्या माणसाला काय शिक्षा द्यायची. एकीकडे तो खरा त्याचं मुंडी उडून टाका म्हणून राहिलं ढोंगी बाबाची, आणि इकडे अकोल्यात असं होऊन राहिलं. अत्यंत चीड आणणारी गोष्ट आहे. आणि आम्ही यासाठी RRCच्या माध्यमातून आम्हाला माहीत झालं, यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू. RRCच्या मदतीनं समाज जागृती होऊन राहिली. ठीक आहे, एक पुरुष आहे सोबत एक महिलाला द्या सोबत, नाही का. एक अधिकारी, एक महिला अधिकारी द्या, एक पुरुष अधिकारी द्या तुम्ही, म्हणजे त्या महिलेला पण व्यवस्थित वाटेल, नाही का, सेफ वाटेल बोलायला वगैरे. आज ती महिलेनं आवाज उचललेला आहे ऑलरेडी आणि त्याचा आवाज ऐकला पण आहे, त्याच्यावर कारवाई पण होत आहे. पण असं भविष्यात होऊन यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की महिला अधिकारी जास्त नेमल्या जावा, म्हणजे इन केस भविष्यात असं काही झालं सपोज तर ठीक आहे, एखादी महिला अधिकारीच तिला बोलेल किंवा तिचं काही विचारपूस करेल. रेग्युलर क्राईम मीटिंगसाठी अमरावती परिक्षेत्राचे पोलीस महानिदेशक रामनाथ पोकळे यांनी आज अकोला SP कार्यालयात भेट दिली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर पोलीस दलाच्या वरिष्ठांना मार्गदर्शन करत क्राईम कंट्रोल करण्याच्या सूचना दिल्याची माहिती आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयात आज अमरावती परिक्षेत्राचे पोलीस महानिदेशक रामनाथ पोकळे यांनी आज अकोला एसपी कार्यालयात भेट दिली. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी पोलीस महानिदेशक रामनाथ पोकळे यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले. त्यानंतर अकोला जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी पोलीस महानिदेशकांनी मीटिंग घेतल्याची माहिती आहे. अकोला पोलीस दलाच्या कार्याचा आढावा आज आयजींनी घेतला. त्याचबरोबर शहर आणि जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा आज अमरावती परिक्षेत्राचे पोलीस महानिदेशक रामनाथ पोकळे यांनी घेतल्याची माहिती आहे. राजेश्वर गॅस एजन्सीला जळगाव येथून गॅसचा पुरवठा होतो. ग्राहकांना सुरळीत पुरवठा सुरू आहे. केवायसी तसेच बुकिंग करून सिलेंडर घ्यावे. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन एजन्सीच्या संचालकांनी केले आहे. गॅसचा नियमित पुरवठा ग्राहकांना सुरू झाला आहे. जिल्हाधिकारी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी कृष्णकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घरपोच सेवा देत आहोत. तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी एन्नावार यांनी वेळोवेळी बैठक घेऊन दिलेले प्रोत्साहन उपयुक्त ठरले असे मत राजेश्वर गॅस एजन्सीच्या संचालकांनी स्पष्ट केले. ग्राहकांनी बुकिंग केल्यावर 3-4 दिवसात सिलेंडर मिळू शकते असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन ग्राहकांनी अतिरिक्त सिलेंडर भरवून ठेवू नये असे देखील संचालिका म्हणाल्या. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन LPG प्लॅन्ट जळगाव येथून आम्हाला सगळं व्यवस्थित सप्लाय सुरू आहे. कुठल्याही प्रकारची गॅसची टंचाई नाही आहे. ग्राहकांनी विनाकारण पॅनिक होऊन गॅस सप्लायचा प्रॉब्लेम आहे असे लक्षात घेऊ नये. गॅस सप्लाय सर्व ग्राहकांना सुरळीत व्यवस्थित सुरू आहे. ग्राहकांनी फक्त आपली KYC करून आणि गॅस सिलेंडर बुकिंग करूनच गॅस सिलेंडर घ्यावे. अतिरिक्त सिलेंडर भरून ठेवू नये. गॅस सप्लाय व्यवस्थित आहे आणि माझ्या इथे कुठल्याही ग्राहकांची काही तक्रार नाही. माझ्याकडे ग्राहकांची गर्दी पण होत नाही. माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचे वेळोवेळी मार्गदर्शन तसेच आमचे वरिष्ठ अधिकारी कृष्णकुमारजी यांचे वेळोवेळी मार्गदर्शनवर सहकार्यामुळे सगळं व्यवस्थित सप्लाय सुरू आहे. काहीही त्रास नाही. माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी श्री एन्नेवार साहेब यांनी वेळोवेळी मीटिंग घेऊन तसेच सहकार्य करून एजन्सीला भेट देऊन आम्हाला प्रोत्साहन देऊन सगळं कार्य आमच्याकडून सुरळीतपणे करून घेत आहे. त्यामुळे माझी सगळं भारत गॅस ग्राहकांना विनंती आहे की कुठल्याही एजन्सीवर तुम्ही स्वतः जाऊ नये. फक्त KYC करता या. KYC करा आणि घरपोच बुकिंग करून सिलेंडरची पोच घ्या. आम्ही सर्वांना घरपोच सिलेंडर देण्यासाठी बसलेलो आहे. कुठल्याही प्रकारचा मनस्ताप करून घेऊ नये. कुठल्याही प्रकारची अफवांवर विश्वास ठेवू नये. सर्व ग्राहकांना व्यवस्थित पुरवठा सुरू आहे. बुकिंग केल्यानंतर 3-4 दिवसात आपल्याला घरपोच सिलेंडर मिळू शकते. हनुमान जयंतीनिमित्त शहरातील सर्व मंदिरात रोषणाई केली गेली असून अकोला शहरातील विविध मंदिरात गुरुवारी होणाऱ्या हनुमान जन्मोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. गुरुवारी मोठ्या भक्तिभावात हनुमान जन्मोत्सव साजरा होईल. दरवर्षीप्रमाणे यंदाही हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. 2 आणि 3 एप्रिल रोजी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हनुमान जयंतीनिमित्त महाप्रसाद आणि महापंगतीचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी 6 वाजता हनुमानजींच्या मूर्तीची विधिवत पूजा होईल. भक्तांना गुळ नारळाच्या महाप्रसादाचे वाटप केले जाईल. शहरात आकर्षक विद्युत रोषणाई मंदिरावर करण्यात आली आहे. सकाळी आणि सायंकाळी हनुमानजींची महाआरती करण्यात येईल. रुईच्या फुलांचा हार आणि गुळ खोबरे आणि फुटाण्याचा प्रसाद वाटप करण्याकडे भाविकांचा कल राहणार आहे. 2 अप्रैल को हनुमान जन्मोत्सव है. उसमें तपे हनुमान मंदिर में सुबह 3 बजे अभिषेक होगा. उसके बाद में सुबह 6 बजे से लेकर रात को 10 बजे तक अकोला के जितने भी कलाकार हैं सब अपना अपना 1-1 घंटा समय देकर भजन होगा. और दोपहर में 12 बजे से 3 बजे तक महाप्रसाद का आयोजन किया गया जिसमें सभी भक्त लाभ लेंगे. और 551 किलो का सभी भक्तों के सहकार्य से लड्डू बनाया जा रहा है जिसका तपे हनुमान जी को भोग लगाया जाएगा. अकोट तालुक्यातील वढाडी, देशमुख, सावरा, अकोली, जहागीर, पणज, मंचनपूर परिसरातील बागायतदार संकटात सापडला आहे. सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पाऊस चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे उभी पिके आडवी झाली असून काढणीला आलेला घास हिरावला गेल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. काही भागात मुळासहित झाडे पडल्याने रस्ता काही तास बंद पडला होता. चिक्कू, केळी, पपई, आंबा, लिंबू पिकांना वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका बसला. वाऱ्यांच्या वेगाने अनेक ठिकाणी केळीची झाडे उन्मळून पडली आहेत तर पपईच्या बागांचेही मोठे नुकसान झाले आहे. आंबा गळून पडला आणि लिंबू फळांची गळती झाली. गहू, ज्वारी, बागायती ज्वारी, काढणीला आलेला गहू आणि ज्वारीची पिके पावसामुळे जमीनदोस्त झाली आहेत.
बागायती ज्वारीच्या पिकात पाणी साचल्याने दाण्याची प्रत खालवण्याची भीती निर्माण झाली आहे. कांद्याची उभी पाती जमिनीला टेकली असून काही ठिकाणी कांदा सडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. टरबूज पिकाला गारपेटीचा मोठा फटका बसला असून फळांना तडे गेल्याने ती विक्रीयोग्य राहिलेली नाहीत. काही गावांमध्ये टीनपत्रे उडून गेली तर पुंडा येथे एक महिला जखमी झाली. शाळेचा पहिला दिवस म्हणजे मुलांच्या मनातील भीती आणि पालकांची धावपळ. पण अकोल्यातील कृषीनगर भागात चित्र काहीसं वेगळंच होतं. इथे भीती नव्हती तर होता एक सोहळा. निमित्त होतं तायडे कुटुंबातील चिमुकल्या श्रीजीच्या शालेय जीवनाच्या श्री गणेशाचे. सामान्यतः शाळेत जाताना मुलं रडतात, पण श्रीजीचा प्रवेश एखाद्या विजयी मिरवणुकीसारखा झाला. घराबाहेर पडताना स्तुतारीच्या सुरावलींनी परिसर दुमदुमून गेला. विद्येची देवता आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी दिसून आला. जेव्हा श्रीजी शाळेच्या दिशेने पाऊल टाकत होती तेव्हा तिच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांनी उधळण करण्यात आली. हे केवळ फुलांचे स्वागत नव्हे तर तिच्या पंखांना मिळालेली स्वप्नांची झळाळी होती. रामा तायडे आणि त्यांच्या कुटुंबियांनी हा सोहळा केवळ आनंदासाठी केला नाही तर त्यामागे एक सामाजिक जाणीव आहे. मुलगी ही घराची शान आहे. तिच्या जन्मापासूनच आम्ही तिचे स्वागत उत्सवासारखे केले आहे. आज ती शिक्षणाच्या वाटेवर पहिले पाऊल टाकत आहे. मग हा क्षण ऐतिहासिक का नसावा अशी भावना तायडे कुटुंबियांनी व्यक्त केली. यापूर्वी श्रीजीचा गृहप्रवेशही अशाच शाही पद्धतीने करण्यात आला होता, ज्यामुळे या कुटुंबांची आपल्या लेकीप्रती असलेली निष्ठा आणि स्त्री पुरुष समानतेचा विचार स्पष्टपणे दिसून येतो. तायडे कुटुंबाचा हा जल्लोष समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. मुलीला ओझं न समजता तिला शिक्षणाच्या प्रवाहात मानाने सामील करून घेण्याची ही पद्धत आज सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहे. कृषीनगरमधील हा उत्सव केवळ एका कुटुंबापुरता मर्यादित नसून तो प्रत्येक त्या वडिलांसाठी आणि आईसाठी प्रेरणा देणारा आहे, जे आपल्या मुलीला शिकवून मोठे करण्याचे स्वप्न पाहतात. श्रीजीच्या या पहिल्या पावलाने अकोल्यात शिक्षणाची एक नवी वारी सुरू केली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पवन इंगडे, RRC न्यूज, अकोला. नातीचा आजचा शाळेचा पहिला दिवस आहे. बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, त्यासाठी सगळ्यात जनतेला माझं असं म्हणणं आहे की बा मुलगा असो की मुलगी असो, आपल्यासाठी सगळ्यात सहाय्यक असतात. त्यासाठी बाबासाहेब सावित्रीबाई फुलेनं फार कष्ट घेतले. म्हणून शिक्षण हे सगळ्यात मोठं आहे. माझ्या नातीचा आजचा पहिला दिवस होता शाळेचा. मला खूप आनंद वाटला. तिचा ज्यावेळेस जन्म झाला त्या रोजी पण असंच आम्ही त्यांचा उत्सव साजरा केला. त्यानंतर आज ते शाळेमध्ये गेली. माझ्या प्रभागातली महिला मंडळ किंवा सगळंच माझ्या हिने सगळं मेहनत केली. सगळ्याला हा विचार आहे किंवा सगळ्यांनी मुलगा असो की मुलगी असो, बाबासाहेबांनी दिलेल्या या पालनाचं पालन केलं पाहिजे. सावित्रीबाईंनी सांगितलेलं या पालनाचं पालन केलं पाहिजे. शिक्षण हे वाघिणीचं दूध याच्यासाठी आहे की शिकल्याशिवाय माणूस पुढे जाऊ शकत नाही. की जीवनामध्ये काही पण बनू शकते. कलेक्टर असो, मिनिस्टर असो, कोणी काही पण असो, तो शिक्षणामुळेच बनते. म्हणून शिक्षण हे वाघिणी दूध आहे. प्रत्येकानं आपल्या घरामध्ये लेकराला शिकवायलाच पाहिजे. हे माझी सगळ्याकडून अपेक्षा आहे. आज आमच्या मुलीचा शाळेचा पहिला दिवस आहे. माझ्या वडिलांचं म्हणणं होतं की बा ज्याप्रमाणे आपण इतर सण करतो, पण जर का मुलगा मुलगी शाळेत जात आहे हे एका सणासारखंच आपण साजरं केलं पाहिजे. पण त्यांच्या संकल्पनेतून आम्ही हा आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. यामध्ये आम्हाला परिसरातील नागरिकांनी खूप सहकार्य केलं. त्यांनी आपापल्या दारामध्ये रांगोळी काढली, फुलं टाकली आणि हा कार्यक्रम ठेवण्याचा मागचा उद्देश असा आहे की बा सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंनी महिला शिक्षणासाठी खूप प्रयत्न केले. त्यांच्या जीवाची ओढी झाली आणि तेच शिक्षणाचे महत्त्व बाबासाहेबांना कळले आणि त्यांनी संविधानातून सक्तीचं शिक्षण संविधानातून मुलींना दिलेलं आहे. हिंदू कोडबीज झालं, मनुस्मृती जाळावं लागली त्यांना महिलांना सक्षमी करण्यासाठी आणि त्याची जाण आजच्या लोकांना विसर पडत आहे. तर त्या जाण करून देण्यासाठी आजचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे की ज्याप्रमाणे आम्ही आमच्या मुलीचा कार्यक्रम घेत आहोत. जसं ती जन्मली होती तेव्हा याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात आम्ही साजरा कार्यक्रम केला होता. ढोल ताशाच्या गजरात तिचं स्वागत केलं होतं आणि आज तिचा पहिला दिवस आहे शाळेचा. हाही आम्ही थाटामाटात करत आहोत. असं सर्वांनी करावं आणि मुलगा आणि मुलगीमध्ये जो फरक चालू आहे, जे भ्रूण हत्या चालू आहे, मुलीला जन्मालाच येऊ देत नाही आहे, हे असं घडू नये यासाठीच आमचा हा प्रयत्न आहे की समाजाने एक याच्यातूनही धडा घ्यावा. आम्हाला एकच मुलगी आहे आणि आमचं असं म्हणणं आहे की बुवा सर्वांनी असे कार्यक्रम ठेवले तर शिक्षणाचं महत्त्व मुलांना लहानपणीपासूनच कळणार. मला आज फार आनंद झालेला आहे. माझ्या नातीचा आज शाळेचा पहिला दिवस आहे आणि मुलींनी शिकलंच पाहिजे आणि शिकवलंच पाहिजे सर्वांनी. कारण ते म्हण आहे ना, जन्मा मुलगी आली दोन्ही घरी उद्धार करते.
मुलापेक्षा मुलगी बरी, उजेड देते दोन्ही घरी, असं माझं म्हणणं आहे. शिकवा आणि संघटित व्हा आणि संघर्ष करा. मुलींनी संघर्ष केलाच पाहिजे. बार्शी टाकळी तालुक्यात दोणत खुर्द येथे आसरा मातेची यात्रा मोठ्या उत्सवात आणि शांततेत पार पडली. यात्रेसाठी राज्यासह बाहेरून हजारो भाविकांनी उपस्थिती लावत देवीचे दर्शन घेतले. यात्रेदरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. बार्शी टाकळीपासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या दोनत खुर्द गावातील आसरा माता यात्रेला अनेक वर्षाची परंपरा आहे. या देवीची वर्षातून 2 वेळा यात्रा भरते. नवरात्रात विशेष उत्सव साजरा केला जातो. यावेळी अमरावती, नागपूर, यवतमाळ, परभणी, नांदेड सह दिल्लीहूनही भाविक दर्शनासाठी आले होते. हजारो भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या. दर्शनापूर्वी अनेक भाविकांनी नदीपात्रात स्नान करून नवस पूर्ण करण्यासाठी देवीचे दर्शन घेतले. यात्रेदरम्यान गावात सर्वत्र भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पिंजर ठाण्याचे ठाणेदार गंगाधर तराडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. या सर्व व्यवस्थेमुळे यात्रा शांततेत आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. बार्शी टाकळी तालुका प्रतिनिधी आझम खान यांचा रिपोर्ट. आज दोनच इथे यात्रा असून कॅप्टन सुभाष निर्मळे करिअर अकॅडमी कडनं 100 विद्यार्थी आम्ही इथे जमलेलो आहोत. 50 मुली आणि 50 मुलं पोलीस प्रशिक्षणाला मदत करण्यासाठी इथे जमलेलो आहोत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी दोनच इथे यात्रा असून रोडगे आणि नवस इथे फेडल्या जातात. तसेच RRC न्यूजला पूर्ण आमच्या टीम कडनं कॅप्टन सुभाष निर्मळे करिअर अकॅडमी कडनं त्यांच्यापर्यंत RRC न्यूज मुळे आम्ही पोहोचले. त्यासाठी धन्यवाद. अमरावतीचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि पोलीस उपायुक्त धुमाळ यांच्या आदेशानुसार ट्रॅफिक पोलिसांनी पंचवटी चौक, इरविन चौक आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणच्या ट्रॅफिक सिग्नलची पाहणी केली. शहरातील रस्ते अपघात रोखण्यासाठी ट्रॅफिक पोलीस आता पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये दिसून येत आहेत. अमरावती शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहनांचे छोटे मोठे अपघात सातत्याने घडत आहेत. शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून ती काहीशी अनियंत्रित वाटत आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि पोलीस उपायुक्त धुमाळ यांनी वाहतूक सुव्यवस्थित करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार शहरातील राजापेठ, गाडगेनगर आणि फ्रेझरपुरा या तिन्ही झोनच्या वाहतूक पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे. वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक रीता उईके आणि पोलीस निरीक्षक प्रवीण वांगे यांनी पंचवटी चौकात वाहतूक व्यवस्थेचे प्रत्यक्ष निरीक्षण केले. यावेळी सायबर सेलचे API अनिकेत कासार देखील उपस्थित होते. सध्या उन्हाचा कडाका वाढला असतानाही पोलीस नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासाठी सकारात्मक पावले उचलली आहेत. पोलिसांच्या या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे. भानखेडा येथील महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर प्रहारचे पदाधिकारी बंटी रामटेके यांच्या नेतृत्वात नागरिकांनी आंदोलन करून गंभीर शिक्षेची मागणी केली आहे. महिलेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाविरुद्ध जनभावना अतिशय तीव्र आहे. संताप व्यक्त केला जातो आहे. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक नागरिकांना समवेत आंदोलन केले. DCP गणेश शिंदे यांना प्रहारचे पदाधिकारी व नागरिकांनी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी निवेदन सादर केले. पोलिसांनी जनभावना लक्षात घेऊन आरोपीला कडक शिक्षा होईल अशी मागणी केली. भानखेडा प्रकरणातील आरोपींना त्या नराधमांना जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत पेसा मेळघाट क्षेत्रातील सर्व कंत्राटी शिक्षक जिल्हा परिषद समोर 3 दिवसांपासून बेमुदत काम बंद धरणे आंदोलन करीत आहेत. विविध मागण्या त्यांनी लावून धरल्या आहेत. 11 फेब्रुवारी 2026च्या शासन निर्णयानुसार रिक्त पदांपैकी 50% खुल्या प्रवर्गातील जागांवर सध्या कार्यरत कंत्राटी शिक्षकांना प्राधान्याने समजावून घ्यावे व उर्वरित जागा पवित्र पोर्टलला द्याव्यात. सर्व कंत्राटी अभियोग्यता धारक पात्र शिक्षकांना कायम करा. कंत्राटी शिक्षकांना तातडीने शिक्षण सेवक पद लागू करून त्यांना नियमित शासकीय सेवेत समाविष्ट करावे. पेसा क्षेत्रांतर्गत कार्यरत कंत्राटी शिक्षकांची मागील संपूर्ण सेवा, अनुभव आणि इतर लाभांसाठी ग्राह्य धरण्यात यावी. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील असेही त्यांनी ठामपणे सांगितले. आंदोलनात किशोर वानखडे, राहुल सोनार, विशाल हगवणे, अविनाश उदापुरे, मंगेश आठवले, सागर सूर्यवंशी, शीतल खडसे, दीपक मेमणकर, प्राजक्ता दातीर यांच्यासह 38 शिक्षक आंदोलन करीत आहेत. या ठिकाणी जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत पेसा मेळघाट
येथील कंत्राटी शिक्षकांचं बेमुदत संप आणि आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. तर कशासाठी आंदोलन सुरू आहे सर, काय सांगा? सर, आम्ही मेलघाट क्षेत्रामध्ये तीर्थ क्षेत्रामध्ये आम्ही मागील 2 वर्षापासून काम करत आहे. टेट आम्ही पात्रताधारक शिक्षक आहे. 22मध्ये टेट दिली होती. त्यानुसार आम्ही मेरिटमध्ये बसलेलो, ओपन मेरिटमध्ये जे मुलं होते त्याच्यामध्ये आमची निवड झालेली होती. आम्ही मागील 2 वर्षापासून आम्ही कार्य करत आहे कंत्राटी शिक्षक यापदी. आता सर शासन निर्णयाला 11 फेब्रुवारी 2024चा एक शासन निर्णयाला त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे 50% 50% अदर कॅटेगरी खुल्या प्रवर्गासाठी. त्याच्यामध्ये आमचं असं म्हणणं आहे तर आम्ही 2 वर्ष कार्यरत असलेल्या शिक्षकामध्ये जी आता आगामी जी टेट झालेली आहे 2025ची त्याच्यामध्ये पवित्र पोर्टलमधून शिक्षक घेणार आहे. तर त्यामध्ये आम्ही जे 2 वर्ष काम केलेले आहे त्यामध्ये आम्हाला प्रथम प्राधान्य देण्यात आले, कारण की आम्ही गुणवत्ता सिद्ध केलेली आणि गुणवत्ता पात्रता शिक्षक असतो. असं आमचं मागणी व्यवस्था आमचं 2 वर्षाच्या याच्यामध्ये आम्हाला न्याय मिळाला. शिक्षकांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात त्यांना न्याय मिळण्या यावा या मागणीसाठी कंत्राटी शिक्षकांनी या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे. मी जिल्हा प्रतिनिधी संदीप मानकर, RRC नेटवर्क, अमरावती. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्यात माहिती देण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. अकोला विद्यापीठाच्या कुलसचिवांनी कृषी मंत्र्यांच्या आढावा बैठकीसाठी आवश्यक असलेली माहिती वेळेत न दिल्यामुळे आणि संबंधित अधिकाऱ्यांशी गैरवर्तन केल्यामुळे कृषी परिषदेने या गंभीर प्रकरणाची दखल घेतली आहे. राज्याचे कृषी मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित आढावा बैठकीसाठी राज्यातील 4ही कृषी विद्यापीठांकडून माहिती मागवण्यात आली होती. इतर सर्व विद्यापीठांनी माहिती सादर केली, मात्र अकोला कृषी विद्यापीठांकडून माहिती प्राप्त झाली नाही. या संदर्भात परिषदेने पाठपुरावा केला असता धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. तत्कालीन कुलसचिव डॉक्टर सतीश ठाकरे यांनी सुरुवातीला माहिती ईमेलद्वारे पाठवल्याचे सांगितले, मात्र ती प्राप्त झाली नाही. त्यानंतर व्हॉट्सअप ॲपवर पाठवलेली माहिती देखील अपूर्ण होती. 2 मार्च 2026 रोजी झालेल्या एका चर्चेदरम्यान कृषी मंत्र्यांना विशेष कार्य अधिकाऱ्यांनी माहितीबाबत विचारणा केली असता डॉक्टर सतीश ठाकरे यांनी त्यांच्याशी उद्धटपणे आणि उलटसुलट भाषेत संवाद साधल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. प्रशासकीय कामात दिरंगाई आणि वरिष्ठ कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी केलेले असभ्य वर्तन यामुळे विद्यापीठ वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. आता यावर अकोला कृषी विद्यापीठ प्रशासन काय पाऊल उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान महिलांच्या शोषण प्रकरणात प्रशांत नामक कर्मचारी गेला तरी कुठे, त्याने अधिकृत सुट्टी काढली काय, असा प्रश्न विचारला जात आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गॅस एजन्सीवर तासनतास सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. याकडे जिल्हाधिकारी तसेच पुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. प्रवाशांच्या सोयीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा. ST बस स्थानकावरील वरिष्ठांची उडाली धावपळ. अकोलेकरांचा घंटागाडी पैसे संकलनास वाढता विरोध. टॅक्समध्ये घंटागाडीचे पैसे जोडण्यास घेतली हरकत. आरोपी महिलेच्या मुलीवर पोलीस कर्मचाऱ्यांची वक्रदृष्टी. राजेश जाधव याला अकोला पोलीस दल कितीदा निलंबित करणार? निलंबित राजेश जाधव यांच्या कृत्याबद्दल अकोलेकर चांगलेच संतप्त. पोलीस दलाच्या आढाव्यासाठी IG अकोल्यात दाखल. ग्रामीण भागातील गॅस टंचाईवर उपाय शोधण्याची गरज. गॅस एजन्सी संचालकांची टंचाईत वर कमाई मात्र सुरू. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. प्रवाशांच्या सोयीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा. ST बस स्थानकावरील वरिष्ठांची उडाली धावपळ. अकोलेकरांचा घंटागाडी पैसे संकलनास वाढता विरोध. टॅक्समध्ये घंटागाडीचे पैसे जोडण्यास घेतली हरकत. आरोपी महिलेच्या मुलीवर पोलीस कर्मचाऱ्यांची वक्रदृष्टी.
राजेश जाधव याला अकोला पोलीस दल कितीदा निलंबित करणार? निलंबित राजेश जाधव यांच्या कृत्याबद्दल अकोलेकर चांगले संतप्त. पोलीस दलाच्या आढाव्यासाठी आयजी अकोल्यात दाखल. ग्रामीण भागातील गॅस टंचाईवर उपाय शोधण्याची गरज. गॅस एजन्सी संचालकांची टंचाईवर कमाई मात्र सुरू. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,47,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.